तर चला ताईनो, गडबडीत आम्ही आवरले, 6:30 वाजलेत. दरवर्षी आम्ही 4ला जातोय, यावर्षी सगळा गोंधळ 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 आहे. तर आता निघणार आहोत. रसिका, सागरची फॅमिली, सागर सोडला तर आम्ही सगळे चाललेलो आहोत. तर पाया पडते, पटकन निघते. पोरं पुढे गेलेले आहेत. तिथं आणि काय निसटलं, हे निसटलं मम्मी, ते निसटलं मम्मी, लय डोक्याला ताप आहे. त्या आर्यनचं मला काहीच करावं लागलं नाही, म्हणजे या दिदीला आवरून आवरून पुरं झालं. हॅलो नमस्कार, मी सोनाली. सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. सगळ्या जणी कशा आहात? कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी, केलेल्या कमेंटसाठी, लाईकसाठी तुमचे खूप मनापासून हृदयातून आभारी आहे. तर आम्ही निघत आहोत. 2 व्हीलरच आम्ही डबल फेऱ्या केल्या. पहिल्यांदा किट्टोला, आर्यनला सोडलं, त्याच्यानंतर मग मी, रसिका, हार्दिक. येताना गॅदरिंग हे खूप मोठं असतं. या स्कूलचं गॅदरिंग प्रचंड मोठं असतं. त्यामुळे इथं खाऊचे स्टॉल लागलेले जातात, खेळणी वगैरे अशा खूप साऱ्या गोष्टी असतात. थोडंफार तुम्हाला फेरफटका मी आणेन. तर आल्याला सुरुवातीलाच एंट्रीला होता फुगा, आणि हार्दू न घेता राहील असं कधीच होणार नाही. फुगा म्हणजे त्याचा जीव की प्राण. यांच्यामध्ये एंट्री केल्या ना रांगोळ्या खूप भारी भारी असतात कडनं. पण थोडं साधे आलं असतं तर तुम्हाला रांगोळ्या वगैरे शेअर करता आल्या असत्या. कारण काय झालेलं आहे ना, पब्लिकनं येऊन सगळं तुळवून सगळं, कारण गर्दीच एवढी असते. तुम्ही बघा, इथं आम्हाला जागाच नव्हता बसायला. तर कसं बसं एका कोपऱ्याला थोडेसे कठडे होते ना, त्याच्यावर आम्ही बसलेलो होतो. गेल्या वर्षी आम्ही थोडंसं लवकर आलेलो होतो, त्यामुळे आम्हाला खुर्च्या वगैरे मिळाल्या होत्या. हे आतलं पब्लिक आहे. याच्या बाहेर तिकडं खाऊच्या तिकडं आणि स्कूलमध्ये असणारे ती वेगळीच आहेत. म्हणजे प्रचंड मोठं यांचं गॅदरिंग असतं. सगळं पद्धतशीर, म्हणजे सोयीसुविधा भरपूर साऱ्या केलेल्या जातात. पण माणसं जेवढे असल्यानंतर करणार काय? मी ना तुम्हाला खूप कमी प्रमाणात इथं शेअर करेन, कारण कसं मला कॉपीराईट बसतो. काही सेकंदाच्या पुढं सॉन्ग गेलं तर मला कॉपीराईट बसतो. त्यामुळे होता होईल थोडं मी तुम्हाला शेअर करेन. मला ना एक भीती होती, कारण हार्दिक खूप चंचल वृत्तीचा आहे आणि तो एका जागी बसणं म्हणजे अशक्य वाटत होतं. मला वाटलं काय माहीत बसू देतोय का आणि काय करतोय, पण काय नाही. एक फुगा आपला दिलेला होता, पुढं चाललेलं होतं, मस्तपैकी बघत बसला. नंतर ना आरू आयुष्य आले. ते आल्यानंतर पोरं एवढी नाचलेली होती ना, ते गॅदरिंग बघायचं सोडलं, ते प्रत्येक ह्याच्यावर टेप्सवरती ते नाचत होते. असं मुलांनी एन्जॉय केलं, हे बरं वाटलं. आणि रसिकाला पण वेगळं काहीतरी बघायला मिळालं. नंतर किट्टू आम्हाला शोधत इकडं आली. रसिका तिचं फोटोशूट करत होती, कारण मुलांचं एकत्र थोडंसं बरं वाटतं ना, काहीतरी एक आठवणी राहतात मोबाईलमध्ये. हार्दिकची रिॲक्शन तुम्ही बघू शकता. तो सेम संदीप दिसतो मला फोटो काढताना. संदीपची रिॲक्शन अशीच असते. नंतर दादा थोडंसं बाहेर गेले आणि खाऊ आणला, कारण ही सगळी जत्रा ओढत नेणं गर्दीतनं खूप कठीण होतं. प्रचंड गर्दी होती. त्यामुळे मग थोडंसं इकडच्या मुलांना घेऊन आले. मी नंतर आर्यनला जाऊन भेटून आले, कारण व्यवस्थित आहे का त्याचं बघावं लागलं. घरातून येताना तो नॉर्मली ह्याच्यामध्ये आलेला होता, पण तिथं मग त्यांच्या सरांनी वगैरे जसं त्यांचं लुक पाहिजे तसं ते केलं. मी थोडेसे त्यांना भेटले. त्याच्यानंतर मग गेले खाऊ आणायला, कारण आम्ही तर थोडंफार दाबेली वगैरे घेतली होती, पण यांना काहीच नव्हतं. हे आपापल्यात नादात होते, कारण कसं की जेव्हा स्कूलचा असं कार्यक्रम वगैरे असतो तर मुलांचं खाणं पिणं एन्जॉयमेंट याच्याकडे लक्ष नसतं. त्यांना फक्त त्यांचं जे काय दिलेलं आहे ते म्हणजे परफेक्ट करणं याच्याकडे लक्ष असतं. त्यामुळे त्यांना थोडीशी दाबेली वगैरे खाऊ घातली, पाणी वगैरे पाजलं. त्याच्यानंतर मग मी आले इकडं. तोपर्यंत आरू आणि आयुष हे आलेले होते.
मी जसं म्हणलेलं ना की हिचं काहीतरी काही निसटतंच आणि काही ना काही तर होतंच, तशी ती आली होती माझ्याकडे पुन्हा आणि मला व्यवस्थित कर म्हणून. कारण तिचे केस छोटे आहेत, ते काही ते गंगावणं पण बसेना, तो बुचडा पण बसेना. कधी पण अशा ह्याच्यात ना केस आधी वाढवलेले बरे असतात. आणि हिनं 10वीच्या ह्याच्यात तर केस पूर्ण म्हणजे कटिंग करून टाकले होते. कारण सकाळी बघा 6:30ला घर सोडतात, ते कुठं केस धुवायला जमत नाही, काय नाही. रविवारच्या सुट्टी दिवशीसुद्धा त्यांचे क्लासेस वगैरे असतात, पुन्हा संध्याकाळचे क्लास असतात, त्यामुळे तिला ते जमतच नाही. त्यामुळे तिने सांगितले की 10वी होईपर्यंत तरी मला काही केस वाढवायला बोलू नका, 10वी झाल्यानंतर माझं मी मनाने सुट्टीच्या ह्याच्यापासून केस वाढवायला सुरुवात करेन. देवाच्या भूमीला कोणाची नजर लागली. एवढं एक मात्र इथं मला आवडलं, ते म्हणजे काय तर प्रत्येक मुलाला एकच म्हणजे गाणं दिलं जातं, किंवा जे काय त्यांचे असेल ते एकच दिलं जातं. तिकडच्या स्कूलमध्ये 2 ह्याच्यात असू दे, 3 ह्याच्यात असू दे, ज्यावेळेला होतं ना त्यावेळेला काय व्हायचं सांगते, एकाचं झालं की ते काढा, त्या आयांना गॅदरिंग बघायला मिळतच नव्हतं. इथं कसं घरातून आवरून आणलं की झालं. या ह्याच्यामध्ये आर्यन आहे बघा, आर्यन जास्त असं म्हणजे जास्त डान्स करावा लागतो अशा गाण्यामध्ये आर्यन भाग जास्त घेत नाही, कारण त्याला असं साधं सिंपल आपलं बरं वाटतं. ह्या गाण्यातून बऱ्यापैकी त्यांनी एक चांगला संदेश देण्याचा प्रयत्न केला. मी जसं म्हटलं ना की काही मला पण म्हणजे अटी आहेत, त्यामुळे मी जास्त गाणं इथं शेअर नाही करू शकत. अहो महाराज, पण आता करायचं तरी काय? नका करू पाण्याची वेटिंग, करा रेन वॉटर हार्वेस्टिंग.
जो है अलबेला मदखना वाला, जिसकी दीवाने ब्रिज की हर बाला, वो किसना है, वो किसना है। तर चला अजून इथून पुढं सुद्धा 11वी 12वीचं जे काय होतं ते होतंच. आम्ही ते काय बघत थांबलो नव्हतो. थोडं मुलांना बाहेर आणलं, आईस्क्रीम वगैरे खाऊ घातलं आणि त्याच्यानंतर मग आलेलो होतो आम्ही घरी. नाही ना, आम्ही घरी आलोय बघा. आम्ही आलोय उशीर सोडा, अर्धा तास होत आलं. असं आलं म्हणून तुम्हाला शेअर करते. हे पोरगे याला झोप येईना, ते तर झोपलेलं आहे. हे काय म्हणते माहितीये का, रसिकाला म्हणते चहा बिस्किट दे. रातच्या 12:30ला म्हणते चहा बिस्किट दे. काय पाहिजे? ए बाळा, बघ चपातीन भाजी देऊ, चपातीन भाजी देऊ. त्याला मोबाईल पाहिजे नाही म्हणून त्याला भूक लागली. ओय मोबाईल नसला पण लागली.